नमस्कार. आपल्या हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम माहिती जी आहे ती आपल्याला मिळेल. तर आपण गेले काही दिवस जे व्हिडिओ आपल्याला बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी, तर आपण बघू शकता की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपण अंदाज दिला होता की आपण जे हवामानाचा अंदाज असतो आणि आपण सॅटेलाईटद्वारे जे अंदाज ठरवितो त्यानुसार आपण जो अंदाज दिला होता त्या अंदाजानुसार आज पावसाला जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस जो आहे तो सध्या पडायला चालू आहे. आणि आज सायंकाळपर्यंत तो पाऊस महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे. आणि त्यासाठी आपण पाहणार आहोत की आपण बघू शकता की महाराष्ट्रातील जो काही भाग आहे, तर बघू शकता आपण कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा जो काही भाग आहे, तर ह्या भागामध्ये नाशिक, मालेगाव, अकोले, पुणे, दौंड हे जे शहरं आहेत ह्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस जो आहे तो पडायला चालू आहे. तर आपण अकोला असेल, नागपूर असेल, नांदेड असेल ह्या भागांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो चालू आहे. तसंच आपण बघू शकता की यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये सुद्धा, गोंदिया ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा जो आहे तो पडायला चालू आहे. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस हा पडायला चालू आहे. तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये किंवा पुढील काही तासांमध्ये पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा पडू शकतो. तर आपण आपल्या ह्या ज्या माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला हवामानाच्या संदर्भात आम्ही खऱ्या स्वरूपाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपण नक्की आपल्या ह्या शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलला सहकार्य करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही जी माहिती आहे ती खरी मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस